नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या 20 मेच्या प्रमोमध्ये एक जबरदस्त असा प्रमो आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ईश्वरी मात्र आता सुप्रिया आणि रमाकांत यांना समोरासमोर आता राजशिर्के घराण्यासमोर घेऊन येते आणि आता सगळेजण मात्र रमाकांतवर आरोप करत आहे. आणि त्यात म्हणजे आता सुप्रियाला जेव्हा या राजशिर्क्यांच्या घरामध्ये रमाकांत समोर आणलेलं असतं तेव्हा तर सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. कारण रमाकांतवर सगळेजण आरोप करत आहे आणि ईश्वरीला मात्र खूपच राग येतो. तेव्हा ती सुप्रियाला घेऊन येते आणि आता सगळ्यांना समोर बोलवते. आजी, अविनाश मामा, अंजली हे सगळेजणी तेथे आहे, परंतु वल्लरी मात्र दरवाजाच्या मागे लपून बसलेली आहे. तेव्हा ईश्वरी सगळ्यांना म्हणते की हे बघा, आज ह्या दोघांना मी एकमेकांच्या समोरासमोर का आणलं, कारण भूतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे ते काही त्यांच्या बाबतीत घडून आणलेलं आहे, तर ते मुद्दाम घडून आणलेलं आहे आणि आज ते दोघं मात्र सगळ्यांच्या समोर हे सांगणार आहे. तर आता हे वल्लरी ऐकते. वल्लरी दरवाजाच्या मागे लपून बसलेली असते आणि म्हणते की आता जर सुप्रियाने मला पाहिलं आणि जर आता सुप्रियाने तोंड उघडलं तर माझं काही खरं नाही. पण वल्लरी खूपच घाबरलेली असते. तर ईश्वरी म्हणते की वल्लरी मामी कुठे दिसत नाही आणि तेवढ्यात अविनाश मामाच्या सगळं काही लक्षात येते. अविनाश मामा लगेच आता वल्लरी वल्लरी असा आवाज देतो आणि वल्लरीला मात्र यांच्या समोरच आता फरफटत तो ओढत आणतो. तेव्हा सुप्रिया मात्र आता सगळ्यांच्या समोर हे सर्व ह्या वल्लरीने केलेलं आहे हे सगळं आता भयानक पुरावा देणार आहे. तर तेव्हा आता भूतकाळातील घडलेला ही प्रत्येक घटना आता रमाकांत आणि सुप्रिया समोरासमोर आल्यानंतर वल्लरीच्या पापाचा बॉम्ब फुटणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.